नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले पाणबुडी पर्यटन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात। तर गुजरात सरकार देशातील पहिले पाणबुडी पर्यटन सुरू करणार आहे। तर द्वारका शहराच्या किनाऱ्यालगत असलेल्या बेट द्वारका या छोट्या बेटाच्या आसपास हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। यासाठी गुजरात सरकारने माझगाव डॉक लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे। हा प्रकल्प नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। तर या पर्यटक पाणबुडीचे वजन अंदाजे 35 टन असेल आणि तिची क्षमता 30 प्रवासी वाहून नेण्याची असणार आहे। तर यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक व्ह्यू विंडो असेल जेथून ते सागरी जीव पाहू शकतील। तर भारतातील पहिले पाणबुडी पर्यटन गुजरात राज्यामध्ये सुरू होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मार्च 2024 मध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई। तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे। तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची पहिलीच आवृत्ती असून मार्च 2024 मध्ये त्याचे मुंबईत आयोजन केले जाणार आहे। तर मार्च 2024 मध्ये होणारी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही पहिलीच आवृत्ती असणार आहे। तर या लीग मध्ये मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि श्रीनगर असे एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत। या लीगचा मुख्य उद्देश शहराच्या क्रिकेट दृश्याला अधिक संघटित संरचना प्रदान करताना नवोदित क्रिकेट प्रतिभेच्या विकासाला चालना देणे हा आहे। तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीत एकूण 19 सामने खेळवले जाणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। तर डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज आहे। अलीकडेच त्याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे। तर डेव्हिड वॉर्नर 3 जानेवारी पासून पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे। तर डेव्हिड वॉर्नर आता फक्त T20 एकदिवसीय सामने खेळणार आहे। तर डेव्हिड वॉर्नरने कोणत्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट। तर तो T20 सामने खेळणार आहे। डेव्हिड वॉर्नरने 2011 मध्ये ब्रिस्बेन मध्ये न्यूझीलंड विरुद्ध कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती। तर वॉर्नरने 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्ट येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीयात पदार्पण केले। तर कसोटीत त्याच्या नावावर 26 शतके आणि 36 अर्धशतके आहेत। तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 22 शतके आणि 33 अर्धशतके आहेत। कसोटीत 8695 धावा आणि वन डे मध्ये 6932 धावा त्याने केल्या आहेत। तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतके झळकवण्याच्या बाबतीत वॉर्नर हा रिकी पॉन्टिंग नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्किन केअर ब्रँड निव्हिया इंडियाने त्याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गीतिका मेहता। तर स्किन केअर ब्रँड निव्हिया इंडियाने अलीकडेच गीतिका मेहता यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। तर गीतिका मेहता यांना FMCG क्षेत्रातील 2 दशकांहून अधिक अनुभव आहे। तर याआधी गीतिका या हर्षे इंडियाची 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्षीय व्यवस्थापकीय संचालक होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 3 जानेवारी। तर महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी या सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त बालिका दिवस साजरा केला जातो। तर या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणूनही ओळखले जाते। तर या दिवशी महिला शिक्षक दिन म्हणूनही देखील हा दिवस साजरा केला जातो। तर महाराष्ट्र शासनाकडून 1955 पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच नॅशनल ट्रान्झिट पास प्रणाली कोणी सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भूपेंद्र यादव। तर डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी राष्ट्रीय ट्रान्झिट पास प्रणाली सुरू केली आहे। तर नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टीमचे उद्दिष्ट आहे वन नेशन वन पास प्रणालीची स्थापना करणे, तसेच देशभरात लाकूड, बांबू आणि इतर वन उत्पादनांची वाहतूक सुलभ करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। तर या प्रणालीद्वारे जारी केलेले संक्रमण परवाने संपूर्ण भारतात वैध असतील। यामुळे राज्य सीमा ओलांडताना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हुंडाई मोटार इंडियाने अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दीपिका पदुकोण।
तर अलीकडेच हुंडाई मोटार इंडियाने अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। तर हुंडाई ही दक्षिण कोरियाची कंपनी आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॉश अंडर 19 चे विजेतेपद कोणत्या खेळाडूंनी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे अनाहत सिंग। तर भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंगने एडिनबर्ग येथे झालेल्या 2023 स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश मध्ये मुलींच्या अंडर 19 विजेतेपद जिंकले आहे। तर अंतिम सामन्यात तिने रॉबिन मॅकअल्पाइनचा पराभव केला। अनाहत सिंगने 19 वर्षाखालील गटात ही कामगिरी केली आहे। तर मुलींच्या 11 वर्षाखालील गटात दिव्यांशी जैन हिने उपविजेती ठरलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नाशिक, महाराष्ट्र। तर राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 चे आयोजन करण्यासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील नाशिक शहराची निवड केली आहे। तर या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तर 12 जानेवारी रोजी नाशिक येथे 5 दिवसीय युवा महोत्सव सुरू होईल, ज्यामध्ये भारतभरातील सुमारे 7500 युवकांचा सहभाग असणार आहे। तर NYF दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यासाठी आयोजित केला जातो। तर राष्ट्रीय युवा महोत्सव कशासाठी साजरा केला जातो? तर 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यासाठी आयोजित केला जातो। तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांवर केंद्रित असलेल्या या युवा केंद्रित राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी ब्रिक्स सदस्यत्व नाकारले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अर्जेंटिना। तर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांनी ब्रिक्सचे सदस्यत्व नाकारले आहे। तर ब्रिक्स मध्ये सामील होण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता असे जेवियर मायली यांनी म्हटले आहे। तर ब्रिक्सने 2023 मध्ये 6 अतिरिक्त सदस्यांचा समावेश करण्याची घोषणा केली होती। यामध्ये अर्जेंटिना, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती हे सदस्य देश होते। तर या सदस्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणार होता। तर ब्रिक्स मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे 5 देश सदस्य आहेत। तर अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांनी ब्रिक्सचे सदस्यत्व नाकारलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश। तर महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या 7व्या आवृत्तीचे आयोजन 22 ते 27 डिसेंबर 2023 दरम्यान ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे करण्यात आले होते। तर भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने याचे आयोजन केले होते। तर यामध्ये स्वीटी बुरा हिने 81 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले। तर जस्मिनने 61 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले आहे। तर पूजाने 75 किलो वजनी गटात आणि अनामिकाने 50 किलो वजनी गटात हे विजेतेपद पटकावले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरविंद पनगारिया। तर डिसेंबर 2023 मध्ये राष्ट्रपतींनी 16व्या वित्त आयोगाची स्थापना केली होती। तर अरविंद पनगारिया यांना 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे। तर अरविंद पनगारिया हे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत। तर हा वित्त आयोग 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत राष्ट्रपतींना आपला अहवाल सादर करणार आहे। तर हा आयोग 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्षांसाठी शिफारसी देईल। तर ऋत्विक रंजन पांडे यांची आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांचा कार्यकाळ हा 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहे। तर वित्त आयोग ही घटनात्मक संस्था असून त्याची राज्यघटनेच्या कलम 280 नुसार स्थापना करण्यात आली आहे। तर त्याचे कार्य हे केंद्र आणि राज्यांमध्ये कराच्या वितरणाची शिफारस करणे आणि राज्यांमध्ये करांच्या वितरणासाठी फ्रेमवर्क ठरवणे हे आहे। तर केसी नियोगी हे 1951 मध्ये स्थापन झालेल्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते। तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया। कालावधी याचा असणार आहे 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्षांसाठी। तर अहवाल कधी सादर करण्यात येणार आहे? तर 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत। आणि 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत ऋत्विक रंजन पांडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कांगो प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फेलिक्स त्सिसेकेदी। तर फेलिक्स त्सिसेकेदी यांची जानेवारी 2024 मध्ये सलग दुसऱ्यांदा कांगो प्रजासत्ताकच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। तर नुकत्याच झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत त्यांना 73% पेक्षा जास्त मते मिळालेली आहेत। तर फेलिक्स त्सिसेकेदी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधी पक्षनेते मोइसे कटुंबी यांचा पराभव केला आहे। त्यांचा कार्यकाळ 20 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे।
तर ते आता पुढील 5 वर्षांसाठी कांगोचे राष्ट्राध्यक्ष असतील। तर कांगो हा प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिका खंडात स्थित एक देश आहे। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा आफ्रिकन खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हमीद करझाई। तर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे। तर सुरक्षा परिषदेत आणलेल्या या ठरावावर चीन आणि रशिया मतदानापासून दूर राहिले, तर 13 देशांनी या ठरावाला पाठिंबा दिला आहे। तर 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गॉड ऑफ कॅओस लघुग्रहाला थांबवण्यासाठी नासाच्या मिशनचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओसिरिस अपेक्स म्हणजेच OSIRIS अपेक्स। तर नासाने गॉड ऑफ कॅओस लघुग्रहाला रोखण्यासाठी ओसिरिस अपेक्स नावाचे मिशन पुन्हा सुरू केले आहे। हा एक लघुग्रह आहे जो 2029 मध्ये पृथ्वीच्या जवळून जाणार आहे। या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा मोहीम सुरू केलेली आहे। तर ओसिरिस रेक्स अंतराळयान 92 या अंतराळ खडकाचे नमुने गोळा केल्यानंतर खोल अंतराळयानातून नुकतेच परतले आहे। त्याचे नाव बदलून ओसिरिस अपेक्स असे करण्यात आले आहे। तो आता 2029 मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळून जाणाऱ्या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आला आहे। तर हा लघुग्रह 13 एप्रिल 2029 रोजी सुमारे 20,000 मैल अंतरावरून पृथ्वीजवळून जाणार आहे। तर कधी जाणार आहे असा अंदाज आहे? तर 13 एप्रिल 2029 रोजी। आणि किती अंतरावरून? तर 20,000 मैलावरून जाणार आहे, पृथ्वीच्या 20,000 मैल अंतरावरून जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 जानेवारी 2023 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।